काय करते? मम्म बनवते तू. आपूची बास्केट आणि आपण आहे ना तिचा बेबी पाकाचे दोन्ही हात पाय सगळं खराब करून टाकलं. तुटलं बेबीचं पाय. हा पाय तुटला. बेबीला प दे. चहा दे बेबीला, दूध दे बेबीला. मम दे आता. हे मम ही मम ही पिझ्झा. पिझ्झा आहे तो पिझ्झा. हा हॅपी बर्थडे टू कर बेबीचा. घर बेबीला असं उभं करायचं इथं. ओके आपू असं बेबीला उभं कर. अरे पडायचं बेबी तुझा. इथं उभं करायचं बेबीला आणि म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे म्हण. आपूच्या पप्पाने मला हे काय दिलं. आपू बेबी पडला ग तुझा. खूप दिवस झाले काय ब्लॉग वगैरे काढलाच नाही. म्हणलं आता सुरू करूया. आणि ना आज मी वेणी घातली अशी तुटकी म्हणजे माझा मी फेदर कट केला होता ना, तर त्याचे केस असे निघतात त्याच्यामुळे आज मस्त घातली मी वेणी. तर ना व्हिडिओ बनवायचा कंटाळा नाही येत, पण थोड्या दिवसासाठी ब्रेक घेतला होता. म्हणजे नाही करणं झालं शूट वगैरे. तर आपलीचं असं धिंगाणा वगैरे सुरू राहते, त्याच्यामुळे पण नाही झालं. आता ब्लॉग येत जातील, बघील मी. अजून काही नक्की नाही, पण येत जातील. आणि ना आता स्वयंपाक वगैरे बाकी राहिला संध्याकाळचा, तर तोच करून घ्यावा म्हटलं. आपूचे पप्पा ऑफिसवरून आलेले, तर ते आराम करायला थोड्या वेळासाठी. आणि ना मला काय सांगायचं होतं की विसरली. हां, आपूला मी एक खेळात तिच्या गुंतवलं. असं तिला मस्त खेळवत बसली होती, तर खेळती येते आता. थोडीफार शिकेल. तू बोल हाय कर. केक पप्पा झोपलेले आहेत ना पण आता. आणि केक बाहेरचं खाऊ नये आता, पाऊस सुरू आहे ना. केक चांगला नाही. ते काय पिझ्झा आहे ते पिझ्झा. तू पिझ्झा कधीच नाही ना खाल्ला आपू. तू खाल्लेला आहे, पण मी तुला माहित करून दिलं नाही कोणता असतो पिझ्झा है ना. केक खा. तर आपू अशी तुटकी फुटकी बोलणं सुरू आहे आपूचं. सध्या ती तेवढं स्पष्ट नाही बोलत, पण हळूहळू बोलायला सुरू करेल. आणि मी थोड्या दिवसासाठी आईकडे गेली होती, पण तर मी थोडे दिवस आईकडे गेली होती आणि लगेच आलो. आखाडीसाठी गेली होती. 2-3 दिवस राहिली, 4-5 दिवस. तर तिकडे मी एकच ब्लॉग काढला. इतका आराम केला ना काय तसं. आणि हिने फक्त डेअरी मिल्क खाल्लं. तू चॉकलेट कशी खायची आपू बाबाकडून मागून. असं करून का. लॉलीपॉप कोण द्यायचं आपू तुला. बाबा लॉलीपॉप देतात तुला. इकडे आमचे कपडे वाळू घातलेले आहेत, तर मी इकडे हे करते. तर आपूचं इकडे मस्त खेळभांडी करणे हे सुरू आहे. आणि कपडे मी खूप सारे धुतले, पण पाऊस इतका येतोय ना, खूप जास्त पाऊस सुरू आहे. तर दिवसभराचं झोप चालूच पाऊस. तर ना पाऊस आता कधी थांबेल काय माहिती. आणि मला इथे छोटंसं पिंपल आलं, तर काय. आणि माझी जी शॉर्ट पोत होती ना, ती मी अशी करून घेतली, त्याच्यामुळे ती दिसत नाही आहे व्यवस्थित.
खालीवर झाली थोडी अशी गाठून घेतली मी. म्हटलं सिम्पलमध्ये थोडंसं असं घेतलं. आणि ना हे ब्रासलेट कसं दिसतंय मला कमेंट करून सांगा. आणि हे ब्रासलेट आमच्या पप्पाने मला कशातून दिलं असेल माहिती आहे का, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल ते. तर बाहेर असं वाटतं मस्त फिरायला जाऊ. आणि आपूच्या पप्पाला फक्त झोपायचं. आपूचे पप्पा, तू का आपूचे पप्पा आहेस का? मी पापाला आवाज दिला ना. पापा झोपी गाई गाई. नाही झोपली पापा. काय करायले पापा? पापा काय करायले पापा? मी बाहेरचं दाखवते थोडंफार कसं झालं तर. आता थोडा पाऊस सुरू आहे. काय माहिती तुम्हाला दिसतोय का नाही, एकदम थोडा आणि खूपच भारी झालं वातावरण. मस्त बघा किती आभाळ आलं. भारी वाटते. आणि ना भाजीपाला आणायला जायचं होतं, पण बघा पाऊस थोडा आहे, एकदम थोडा थांबला तर ठीक, नाही तर नाही जाणार नाही होत. आणि मी काय केलं माहिती आहे का, आज मी हे पूर्ण साफ केलं इकडलं. म्हणजे इतकं घाण झालं ना. आपू काढशील हे इकडं सगळं रचून ठेवलं, माझ्या बॅग्स वगैरे, आपूचे कपडे बिपडे सगळं जिकडं तिकडं पसरलं होतं. त्याच्यामुळे ते लावून टाकलं. आपूच्या पप्पाचे शर्ट पूर्ण धुवून टाकले, सॉक्स पण धुवून टाकलेत. आणि आता राहिल्यात फक्त पॅन्ट धुवायच्या, बाकी सगळं धुणं झालं. आणि मग सगळे कपडे बिपडे धुवून टाकले मी. ब्लॉग काढील म्हणलं, पण काय काढणंच झालं नाही. आता बघील काढणं झालं तर काढत राहील. आणि ना आपू असा पसारा फक्त म्हणते मम्मा खेळभांडी खेळायची, आणि असा पसारा करते आणि पप्पाजवळ जाऊन बसते. तर मस्त मी असं क्लीन केलं आहे आज. असं तिकडून आली होतं ना, म्हणजे तिकडून आली ना मी, इतकी धूळ झाली होती ना भयंकर. म्हणजे असं खूपच धूळ झाली होती. आणि आता सगळं क्लीन केलं तर मस्त दिसते. खूप दिवस झाले ज्याची मी वाट बघत होती ना, ते आमच्या घरी आलं होतं. ते म्हणजे बेड. आता व्हिडिओ काढायचा म्हटलं ना की मी दुकानात गेली, आणि म्हणजे तिथे शॉपमध्ये गेल्यानंतर विसरूनच गेली की मला व्हिडिओ वगैरे काढायचा. तिथे आम्ही 2-3 दुकानं बघितले, आणि हा डिसाईड केला की हा घेऊयात. आणि हा बेड ना लोखंडाचा आहे, पण इतका छान आहे ना, जबरदस्त वगैरे आहे. त्यामुळं मस्त छान असं होऊन जाईल म्हटलं. आणि इथे मस्त नवीन बेड येण्याची खुशीच वेगळी होती. आपू तर एवढी खुश होती ना, खूप जास्त. आणि माझं असं होतं की ही कवर कोणीच नाही काढणार, की आपूच्या पप्पाने सगळं ते आधीच निघालं होतं. तर मस्त छान आप्पू पण इकडे खेळत होती. त्या लोकांचं जोडाजोडीचं काम चालू होतं. त्यांनीच लोक पाठवले होते जे म्हणजे घरी पण आणून देणार होते आणि जोडून पण देणार होते. तर मस्त छान असं वाटत होतं. आणि बेड जोडल्यानंतर इतकं सुकून वाटत होतं, कारण की खूप दिवस झाले खाली भेटलो. आणि खरंच एक दिवस ना आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतातच, पण थोडा वेट करावा लागतो, थोडं ना सहन पण करावं लागतं. तसंच मग मी पण केलं, म्हणजे आम्ही पण केलं आहे. आम्ही पण खूप दिवस खाली झोपलो, आणि नंतर इतका छान बेड बघून ना तुम्हाला पण कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि खूपच छान वाटत होता. तर आता मस्त छान आम्ही बेडवर झोपणार वरती. आधी बेड होता माझ्या लग्नातला बेड, तर गावी आहे, आणि त्याच्यामुळं म्हटलं इकडे आणण्यापेक्षा जाऊ दे तिकडं, कारण की तो मोडला आहे पण, आणि त्याच्यामुळं पण. तर आता इथे आम्हाला होऊन जाईल म्हटलं हा. आणि 3 जणांना झोपायला एकदम मस्त डगळ आहे, तर छान होऊन जाईल. आणि आपूच्या पप्पाचं चाललं होतं इथे सगळं काढायचं, हे काढूया पूजा, ते काढूया. पण माझं असं होतं की काहीच नाही काढायचं, मेन वरच्या गादीची कवर हे काढूया कापड, कारण की खूप वाजतं ते त्याच्यामुळं. आणि म्हणूनच आम्ही असं केलं, ते काढून घेतलं. आणि आता दिसत जाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये हाच बेड. तर ना नवीन कोणती वस्तू घरात आली ना, खरंच त्याचा आनंदच खूप वेगळा असतो. आपूला पण इतकं हे होतं ना की मम्मा हे काढायचं आहे, ते काढायचं, सगळं तिला काढायचं होतं आणि बघायचं होतं की काय आहे नेमकं. तर असं तिचं सुरू होतं. आणि
माझं एकीकडे चाललं होतं की मी दुकानामध्ये ब्लॉग काय घेतला नाही, पण इथे मी शूट करून तुमच्यासोबत दाखवेल. आणि मी जसं म्हटली होती की आमच्या घरात नवीन काहीतरी येणार आहे, आणि हेच होतं ते. मला बेडच खूप दिवसाचा पाहिजे होता. खाली झोपून झोपून खरंच खूप कंटाळा आला होता. तर बेड आलाय मस्त. उद्या कचऱ्यावाली येणार आहे, तिच्यात टाकायचा कचरा. मग काय करायचं, मस्त बसली इकडे. काय करायले तुम्ही दोघं? आपू काय करते? उठून खा ना पिल्लू, असं झोपून नाही खायचं, उठ. आणि इकडे आमचं छोटंसं कुल्लर, आणि तिकडे चिकू, आणि इकडे आपू, आणि इकडे आपूचे पप्पा. आणि आपू खाते पेढा. आपू बाय कर, हाय कर. बाय नाही, हाय कर. तुझं नाव काय सांग? तुझं नाव काय? पप्पाचं नाव? पप्पा रवी. मम्मीचं नाव? हे मम्मी. मम्मीचं नाव काय? नाव म्हणजे नेम, नेम म्हणजे पूजा. पूजा काय? पूजा. पूजा रवी. रवी वानरे. रवी अपू. अपू रवी. रवी वानरे. पप्पा. तर ना आपू, तू आता जुजू झोपणार का बेडवर झोपणार? कुठे झोपणार? तर ना आमच्या इथे बेड आला, आणि आम्ही बघायला 2-3 दुकानं बघितले, पण बेड काय आवडतच नव्हता. म्हणजे जसं पाहिजे तसं काय भेटत नव्हता. पण मग इकडल्या साईडला एक दुकान होतं, म्हणजे जवळच आमच्या दुकान होतं. तिकडे गेलो आणि लगेच मग आम्हाला व्यवस्थित वाटला. मग पटकन घेऊन बुक करून टाकला. आणि काय झालं होतं ना, आता थंडी पण खूप पडते. आणि एक मिनिट, तर मी म्हणत होती की खूप दिवस झाले घ्यायचा होता कॉट, तर मग आज करून टाकला बुक. आणि घरी पण आला. तर खूप मस्त आहे, म्हणजे ना आम्ही 3 जण झोपू शकतो, एवढा मोठा आहे. तर खूप दिवस झाले घेणं हो नाही चाललं होतं. आता त्याच्या मागलच्या संडेपासून घेऊ असं चाललं होतं, पण म्हणजे थोडंफार पैसे वगैरे पण नव्हते. म्हणून मग आता म्हटलं चला घेऊन टाकूया. तर मग आज बुक केला आणि लगेच घरी आला. 1 तास लागला घरी येण्यासाठी. तर ना मी म्हणत होती की कॉट त्या लोकांना जोडण्यात वगैरे इतका वेळ गेला ना, खूप जास्त. तर खरंच काम किचकट राहतं त्याचं. म्हणजे त्यांनी काय केलं, आधी एका साईडनं लावलं तर तिकडून ते व्यवस्थित नाही बसलं. इथं माझ्या ना पिंपल आलं आहे, तर त्या साईडने व्यवस्थित नाही बसलं, म्हणून दुसऱ्या साईडनं जोडलं. मग नंतर ते बसलं व्यवस्थित. आणि आला बेड घरात. आता खूप दिवसाचं बेड करत होतो, आणि एकाच दिवसात पटकन आम्ही घेऊन पण टाकला, आणि पट जोडून पण टाकला त्या लोकांनी, आणि गादी पण टाकून दिली तिच्यावर. तर ना आता माझे कामं सगळे बाकी राहिलेत. कामं सगळे म्हणजे ना, भांडी राहिलेत, परत हा धिंगाणा पडला. त्या लोकांनी हा कचरा म्हणजे पन्न्या वगैरे ते इथेच टाकून गेले. तर आता मला तेच करायचं, सगळं घर चकचक करून टाकायचं आहे सोमवारपर्यंत, कारण की सोमवारी यांना ऑफिसला जावं लागतं. तर त्याच्या आधी करून टाकेल मी सगळं चकचक. आणि जाळे वगैरे पण काढायचे घराच. आता खूप साफ वगैरे करायचे, कारण की ना खूप जाळे झाले, म्हणजे झाले असतील. मी इथे आली होती ना, तेव्हा फॅन आणि सगळं पुसले होते. म्हणजे 4-5 महिने झाले तेव्हापासून काय आम्ही फॅन वगैरे काय पुसले नाही, तर ते पण पुसून घ्यायचे. तर आता बघू, आपूची मस्ती सुरू आहे तिकडं बेडवर, मस्त चालले तिचं खेळणं वगैरे. आणि बेडवरून काय उठूच वाटत नाही, बसू वाटते, कारण की एवढ्या दिवस आम्ही खाली गादीवर झोपलो. तर ते पण छान होते दिवस. पण आपूमुळे वगैरे ना म्हटलं चला, आणि पाठ वगैरे जास्त दुखायच्या आधी म्हटलं चला ते घेऊन टाकूया गादी वगैरे. तर घेऊन टाकली, आणि बेड वगैरे घेऊन टाकलं. आणि ना आता एवढी झोप येते मला. संध्याकाळचे वाजलेत आता 10 वाजलेत. आणि आता माझं चाललं आहे की मला ना आता माझं असं चाललं आहे की मी शॉर्ट व्हिडिओ बनवू, पण तेवढा टाईम भेटत नाही.
टाईम भेटत नाही, म्हणजे तेवढं ना हे होत नाही की छोटे छोटे शॉर्ट घेण्यासाठी. पण मोठा ब्लॉग बनवायला पण खूप वेळ जातो. त्याच्यामुळं माझं चाललं आहे की मी शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि थोड्याच दिवसामध्ये चालू करेल. मी एकदा रुटीनला लागलं सर्व की चालू करून टाकेल. ब्लॉग रोज येत जातील, शॉर्ट व्हिडिओ रोज टाकत जाईन मी. आणि लाँग व्हिडिओचं बघेल आता, लाँग व्हिडिओ कसा मी शूट करेल आणि टाकेल. हप्त्यातून 1-2दा येईल. आणि मी ना ती इन्स्टंटवाली मेहंदी काढली होती, तर रंगली एवढी जास्त होती ना, आणि एका दिवसात भांडी वगैरे करावं लागतात ना, तर एका दिवसातच गेली. खूपच लवकर जाते. तर चला, आजचा दिवस खूप छान होता. आणि मी काल थोडंफार शूट केलेलं आहे, आज थोडंफार केलेलं आहे. तर आता ना थोडं मी पसारा वगैरे आवराआवरी करते आणि नंतर मग भेटूया. चला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय. आणि मेन म्हणजे ना, त्या बेडला खूप मोठं स्टोरेज आहे. तर म्हणजे ड्रॉप मोठमोठे आहेत, त्याच्या खाली जागा खूप आहे. तर ना त्याच्यात एवढं सामान बसतं ना. तर मी जे एक्स्ट्राचं सामान होतं, गादी होती एक्स्ट्राची, परत दुसरे पण छोट्या मोठ्या वस्तू राहतातच ना, तर बॅग्स वगैरे एक्स्ट्राच्या, त्या ना मी त्याच्यामध्ये ठेवून दिलं. आता ना मला आप्पूचे हे खेळणे दिसत आहेत ना, हाय कुठे गेले ते, हे खेळणे इकडे पिशवी आहे बघा. तर ते खेळणे त्यामध्ये ठेवून द्यायचेत. म्हणजे वर पसारा काहीच ठेवणार नाही मी, आणि काहीच नाही दिसणार असं मी करणार आहे. तर त्याचा पण मी ब्लॉग शूट करणार आणि तुम्हाला दाखवी. तर असं ब्लॉग येत जातील थोडे करून. आणि आप्पू आता खेळते, तर म्हटलं चला थोडंसं मोबाईल यांच्याजवळ होता, तर मग नंतर मी घेतला आणि म्हटलं चला थोडं झोपायच्या आधी ना मी शूट वगैरे म्हणजे मोबाईल एखादा व्हिडिओ वगैरे बनवते आणि म्हणजे लाँग व्हिडिओमध्ये ॲड करते. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझी बडबड तुम्हाला काय माहिती कळली असेल, नाही कळली असेल की मला काय म्हणायचं आहे, तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे. पण मी शॉर्ट व्हिडिओ नंतर नक्की आता स्टार्ट करणार आहे, तर बघा तुम्ही. आणि लाँग पण व्हिडिओ येतच जातील. तर चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप वेळा झाला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.